फिटमेंट फॅक्टरची व्याख्या ज्या पद्धतीने केली जाते, की सुधारित जे वेतन आहे आणि असुधारित वेतन याचा रेशो घ्यायचा आणि तो म्हणजेच फिटमेंट फॅक्टर ठरणार आहे. पहिल्यांदा फिटमेंट फॅक्टर या शब्दासाठी आपण वळतोय 6व्या वेतन आयोगाकडे. तर 6व्या वेतन आयोगामध्ये आपण घ्या की आपला हा सुधारित पगार आहे, त्याला असुधारित वेतनानं म्हणजे 5व्या वेतन आयोगाच्या वेतनानं भागलं की जो अंक येईल त्याला आपण म्हणणार आहे फिटमेंट फॅक्टर. मात्र 6व्या वेतन आयोगामध्ये अजून एक मॉडिफिकेशन केली आणि ती म्हणजे की जो वेतन आहे ते 10च्या पटीमध्ये ठेवण्यात आलं. आता आपण कॅल्क्युलेट करूया 6व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 1.86 का आला आहे. उदाहरणार्थ घ्या 100 रुपये मूळ वेतन आहे. आता 1/1/2006 रोजी डीए किती होता हे काढावं लागेल आपल्याला. तर 1/1/6 रोजी डीए हा मूळ वेतनामध्ये मर्ज केला होता 50%. म्हणजे त्याला आपण म्हटलं डिअरनेस पे. म्हणजे बेसिक पे जर 100 रुपये झाला तर डिअरनेस पे हा 50 रुपये होता आणि त्याच्यावर आपल्याला डीए द्यायचा आहे. म्हणजे बेसिक पे वर पण आणि डीपी वर पण. आता हा किती टक्के होता? तर तो होता 21%. ओके. परंतु वेतन निश्चितीसाठी तो 24% धरलेला होता. पुढचा डीए हा 24% होता. तो 1/1/6 ग्राह्य धरला तर आपल्याला 100 रुपयेवर 24%नं किती रुपये दिले आपण? 24 रुपये. आता त्या डीपीवर किती येतील? तर 50 रुपये डीपी आहे. त्या 50 रुपयाच्या डीपीवर आपल्याला 12 रुपये येतील. आता बघा अंक कसे आलेत. बेसिक पे आला तुमचा 100 रुपये, डीपी आला 50 रुपये, त्याच्यानंतर डीए 100 रुपयेवरचा 24 रुपये आणि डीपी वरचा 12 रुपये. आता या सगळ्याची बेरीज करा. आता किती पगार झाला तुमचा? 186 रुपये. म्हणजे बेसिक पे ज्या वेळेला तुमचा 100 रुपये आहे त्यावेळी तुमचं एकूण वेतन किंवा एकूण वित्तलब्धी ही 186 होती. म्हणजे तुमच्या मूळ वेतनाच्या 1.86 आणि म्हणून हा फिटमेंट फॅक्टर म्हणून धरण्यात आलेला आहे 1.86. म्हणजे आता जे कन्फ्युजन होतं आपल्यामध्ये आणखी एक की 1.86 टाइम्सनं पगार वाढला. पण घडतं कसं प्रत्यक्षात बघा की मूळ वेतन 100 रुपये आहे, सुधारित वेतन 186 रुपये जरी झालं तरी तुम्ही घेत होता तो पगार जर तुम्ही बेरीज केली तुमची वित्तलब्धी तर तुमची 186 होतीच. 186 तुमची वित्तलब्धी ऑलरेडी आहे आणि नवीन आयोगामध्ये फक्त बेसिक पेला 100 म्हणायच्या ऐवजी तुम्ही 186 म्हटलेला आहात आणि डीए 0 झालेला आहे. म्हणजे 186 रुपये बेसिक पे 10च्या पटीत केला तर 190 रुपये होईल आणि डीए 0 म्हणजे किती झाले? 190 रुपये. म्हणजे 190 रुपये तुमचा सुधारित पगार झाला ज्या वेळेला तुमची जुनी वित्तलब्धी 186 रुपये होती. असा छोटासाच फरक त्यात पडला होता. म्हणजे ऍक्च्युली वेतन आयोगामुळे बदल जाणवला नाही तिथं. मग बेनिफिट कुठं दिला हा भाग आला. तर या 6व्या वेतन आयोगामध्ये हा बेसिक पे सोडून वेतनाची सुधारणा झाल्यानंतर त्याच्यामध्ये अकॅडमिक ग्रेड पे ज्याला आपण एजीपी म्हणतो तो ऍड केला आणि तो कसा केला? तो कुठली टक्केवारी लावली नाही तर ती वेतन श्रेणी कोणती आहे त्या वेतन श्रेणीला एवढा ग्रेड पे. म्हणजे आता क्लास 4 मध्ये समजा 2550 3200 वेतन श्रेणी घेतली तर त्याला तुम्ही किती लावला? 1300 रुपये लावला. 4000 6000 घेतला फॉर एक्झाम्पल तर त्याला समजा 2400 लावला. असे वेगवेगळ्या वेतन श्रेणींना वेगवेगळे एजीपी लावले आणि तो एजीपी हाच खरं 6व्या वेतन आयोगातला बेनिफिट होता. आणि मग तुम्ही काढा की जो एजीपी तुम्हाला मिळाला तो बेसिक पेच्या किती टक्के आहे ती खरं तर तुमची आलेली खरी वाढ आहे. लक्षात. आणि इथं पाहताना आपण किंवा मीडियामध्ये आपण बघताना 1.86 टाइम्स सॅलरी वाढली परंतु तसं नाही ते. तर ते तुमची ग्रॉस बघितली ग्रॉस सॅलरी आणि सुधारित पगार तर त्याच्यामध्ये तफावत तिथं नाहीच आहे. ओके. आणि इथं बेनिफिट द्यायचा होता तो कसा दिला तर एजीपीच्या स्वरूपामध्ये दिला. आता एजीपीच्या स्वरूपामध्ये नोकरीत असणाऱ्या लोकांसाठी बेनिफिट दिला
तर मग जे नोकरीत नाहीत म्हणजे पेन्शनर, त्यांचं काय केलं? तर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे पहा, की बेसिक पे घेतला, डीपी घेतला, डीए घेतला 24% आणि बेसिक पेच्या 40% कन्सोलिडेटेड वाढ तिथं देण्यात आलेली आहे. अतिरिक्त वाढ, त्याला ऍडव्होक आपण म्हणतो सॅलरी, ते ऍडव्होक सॅलरी तिथं दिली आणि मग त्याची जी बेरीज येईल, ओके, आणि ती बेरीज जी असेल तर तुम्ही ती काढली म्हणजे 100 रुपये, त्यानंतर 50 रुपये, 32 रुपये, सॉरी 24 रुपये आणि 12 रुपये, आणि त्यांची बेरीज केली आणि त्याच्यामध्ये पुन्हा 40 मिळवले तर साधारणतः 226 रुपये होतात, म्हणजे 2.26. म्हणून पेन्शनरच्या पेन्शनला 2.26 ने मल्टिप्लाय करून त्यांना पेन्शन दिली, कारण त्यांना ग्रेड पे नव्हता म्हणून. म्हणजे थोडक्यात काय केलं, 40% जी वाढ दिली ही ऍक्च्युली वेतन आयोगामुळे निर्माण झालेली वाढ आहे. हा भाग लक्षात घ्या. आणि इकडं नोकरीत असणाऱ्या लोकांसाठी ग्रेड पे ही त्यांच्या आयोगामुळे मिळालेली वाढ आहे. हा भाग लक्षात घ्या. फिटमेंट फॅक्टर हा फक्त कशासाठी आला तो तुमच्या लक्षात आला असेल, की पे आणि डीए एकत्र केल्यानंतर आपल्याला डीए रिसेट करायचा आहे, तो रिसेट करण्यासाठीचा एक आकडा तिथं काढला गेलेला आहे.